की आज या ठिकाणी आपण वेळ भरपूर झालेला आहे. सकाळी 11 पासून ते 4 वाजेपर्यंत आपण सर्वजण संत सेवालाल महाराजांच्या भव्य मिरवणुकीमध्ये या ठिकाणी बंजारा समाजाच्या सांस्कृतिक पारंपरिक वेशभूषेमध्ये आज बंजारा समाजाची संस्कृतीचं दर्शन होतीच्या रस्त्यावरनं या ठिकाणी आपण सर्वांनी दाखवलेलं आहे. माननीय संजय बोरसेडे साहेबांना मला सांगावंसं वाटतं, साहेब तुम्ही उशीर आलात, पण आज ज्यावेळेस रॅलीची सुरुवात झाली त्यावेळेस प्रचंड दंग होऊन माझ्या सर्व गोर बंजारा बांधवांनी त्या ठिकाणी नृत्य आणि विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. साहेब बंजारा समाजाची वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर फक्त संत सेवालाल महाराजांचं नाव या ठिकाणी काफी आहे. संत सेवालाल महाराजांचा या ठिकाणी फोटो पाहिला आणि सर्व बंजारा समाज या ठिकाणी संत सेवालाल महाराजांमध्ये या ठिकाणी रंगून गेलेला होता. महिला काय, पुरुष काय, तरुण काय, लेकर काय आणि म्हातारे वृद्ध काय, आणि हा चमत्कार संत सेवालाल महाराजांचा आहे, त्यांच्या विचाराचा आहे. आज प्राचीन काळापासून बंजारा समाज हा संत सेवालाल महाराजांच्या शिकवण्यावर या ठिकाणी चालत आलेला. बंजारा समाजाचा इतिहास जर पाहिला हा गौरवशाली इतिहास राहिलेला आहे. आणि हा प्राचीन समाज असून हा समाज देशातील प्रत्येक राज्यामध्ये विखुरलेला आहे. आणि या ठिकाणी अभिमानाने सांगावं असं वाटतं या देशातील प्रत्येक राज्यामध्ये हा समाज बंजारा समाज आहे, पण जगातील 22 देशामध्ये हा बंजारा आज जरी माझा बंजारा समाज हा मुस्लिम कामगार दिसत असेल, पण माझ्या समाजाचा जर इतिहास पाहिला मला खंत वाटते की बंजारा समाजाचा इतिहास आजपर्यंत लिहिला गेला नाही, आणि लिहिला गेला असेल तर तो नष्ट करण्यात आलेला. तिला माझ्या समाज बांधवाला माझाच इतिहास माहित नाही. आज आमची लोक शिकली, आमच्या काही तज्ञ लोकांनी बंजारा समाजाचा इतिहास लिहायला सुरुवात केला. त्यावेळेस बंजारा समाजाला समजलं की आम्ही मुळात कोण आहोत, आम्ही काय होतो. मला थोडक्यात याकडे वेळ झाला, थोडक्यात सांगायचं आहे, कारण की जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही. त्यामुळं माझ्या समाजाला ठिकाणी सांगावं असं वाटतं की बंजारा समाज हा या देशामधला एक मोठा व्यापारी समाज होता. आपल्या समाजातले लतीशा बंजारा सारखे सरदार या ठिकाणी मोठे व्यापारी होते, जे देश विदेशासोबत व्यापार करत होते आणि आपल्या व्यापारासाठी 1 लाखाचं सैन्य बाळगणारे आपले लतीशा बंजारा होते. कुठल्याही राजाला डोळ्यात डोळे घालून मनगटाच्या ताकदीने व्यापाराच्या ताकदीवर गुडघ्यावर आणण्याची ताकद या बंजारा समाजामध्ये होती मित्रांनो. त्यामुळे मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की तुम्ही उस्ताद कामगार नाही, तुमचे पूर्वज सदन व्यापारी होते आणि राजाला सुद्धा गुडघ्यावर आणण्याची ताकद ठेवला बंजारा समाज होता. त्यामुळे जागृत व्हा. संत सेवालाल महाराजांनी इंग्रजांनी एक कायदा केला आपल्या समाजाचा व्यापार हातात घेण्यासाठी आणि व्यापारातून या देशावर राज्य करण्यासाठी बंजारा समाजाचा व्यापार संपूर्ण या ठिकाणी गरजेचं होतं. त्यामुळे इंग्रजांनी आपल्या जातीला गुन्हेगारी जात म्हणून घोषित केली. आपण एखादी गुन्हा केल्यानंतर गुन्हेगार होत नव्हतो, तर आपण
आपण जन्माने गुन्हेगार होत होतो अशा कायद्यामध्ये आपल्याला टाकलं. त्यामुळे आपण जंगलामध्ये रानावनामध्ये दर्या खोऱ्यामध्ये जाऊन आपण वास्तव्य केलो. त्यामुळे आपला व्यापार सुटला आणि आपला समाज दरिद्री झाला. त्यामुळं या दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी संत सेवालाल महाराजांने 17व्या शतकामध्ये समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी, समाजाला परत तोच गौरवशाली इतिहास मिळवून देण्यासाठी संत सेवालाल महाराजांने आपल्या समाजाला दिशा दिली, त्यांचं प्रबोधन केलं आणि एक विज्ञानवादी दृष्टिकोन संत सेवालाल महाराजांनी या ठिकाणी दिला. म्हणून हा बंजारा समाज संत सेवालाल चरणावर कधीही एकत्र येतो आणि मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरून संत सेवालाल महाराजांच्या नावाचा गजर करतो. असाच गजर आपल्याला इथूनही पुढे संत सेवालाल महाराजांच्या शिकवणीवर चालू करायचा आहे. त्यासाठी शेवटचं या ठिकाणी सांगतो, सेवालाल महाराज की जय.